ओबीसी मधल्या लोकांची काय अवस्था असेल ह्याचा कैवार घ्यायचा कुणी? या छोट्या 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 लोकांच्या बाजूने भांडायचं कुणी? तुम्हाला माहितीये का भटक्या विमुक्त जाते विजयंती अ मधली माणसं आणि ब मधली माणसं आजही या देशामध्ये जमिनीशी समांतर पाल करून राहतात. जमिनीशी समांतर पाल. भटक्यांचं भांडवल सांगू का तुम्हाला? भटक्यांचं भांडवल आड 2 मेढी आणि इकडं 6 खुट्ट्या आणि इकडं 6 खुट्ट्या. आड मेढ 12 खुट्ट, 1 गाढव, उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. ही माणसं कुठं आहेत? ओबीसी मध्ये आहेत. आता परत परत त्यामध्ये आपला बुद्धिभेद झालाय. 27% आरक्षणामध्ये 10-11% विजयंती बाजूला काढले ते फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आणि फक्त महाराष्ट्रामध्ये. ओबीसी राजकारणात ओबीसी, केंद्रातल्या नोकऱ्यात आपण सगळे ओबीसी. आता माझा सवाल या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे, तुम्ही कायदेतज्ञ आहात, तुम्ही देशाचं नेतृत्व कराल अशी आमच्या महाराष्ट्रातल्या ओबीसींची भावना आहे. मुख्यमंत्री महोदय, आमच्या या भटक्यांच्या, या ओबीसींच्या, या बलुत्या आलुत्याच्या गावगाड्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी धडपडणाऱ्या माणसांच्या या ओबीसी आरक्षणामध्ये जर विखे पाटील नावाचा माणूस स्वतःच्या पत्नीचा ओबीसी दाखला काढून जर पद भोगत असेल तर त्या विखे पाटलाच्या स्पर्धेत त्या माझ्या नगरमधला एखादा खेमणार, एखादा गुरव, एखादा नाभिक टिकू शकतो का हो मुख्यमंत्री महोदय? टिकू शकतो का हो भुजबळ साहेब? खूप जबाबदारीने बोलतोय. त्यांच्या अरे हे सामाजिक न्यायाच आहे. आणि आरक्षण म्हणजे गरिबी हटाव हे सांगितलं कोणी यांना? आरक्षण म्हणजे गरिबी हटाव असतं तर माझ्या एससी बांधवांना, एसटी बांधवांच्या घरावर सोन्याची कौलं नसती का बसली? अहो 1950 गावडे साहेब 1950 साली या एससी एसटीना आरक्षण भेटलंय. अरे नोकऱ्या गेल्या, गायब झाल्या, जात नाही ते जात. माझ्या दलित समाजातलं एखादं पोरग कलेक्टर झालं, त्याची जात नाही जात. मी मगाशी तुम्हाला राजकारणातलं सांगितलं. ओबीसी आरक्षणामधनं बिरुदेव ढोले एक IPS अधिकारी झाला. ओबीसी आरक्षणामधनं बऱ्याच वर्षानंतर एक UPSC मध्ये पोरग सिलेक्ट झालं. ते ओबीसी आरक्षणामधनं झालं. मग आपल्या ताटातलं हे आरक्षण वाचवायचं, गावगाड्यातल्या ओबीसींना बरोबर घ्यायचं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भगवान फुलसुंदर नावाचा एक सोनार समाजाचा महापौर झाला होता. कुठं तरी या महाराष्ट्रामध्ये एखादा स्वकर्तृत्वानं रवींद्र वायकर सारखा परीट समाजाचा आमदार झाला होता. कुठं तरी स्वकर्तृत्वावरती खैरे नावाचा बुरुड समाजातला छत्रपती संभाजीनगरचा खासदार झाला होता. आता बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की गावगाड्यामध्ये लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या सरपंच पदापासून पंचायत समिती पदापासून, जिल्हा परिषद पदापासून, नगरसेवकापासून म्हणजे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड यामध्ये ओबीसींना आरक्षण आहे. आणि ते आरक्षण देण्याचा हेतू असा होता की एखादा माणूस पंचायत राजमध्ये झडपी मेंबर होईल, मग तो नेता होईल, मग तो नेता झाल्यानंतर त्याला आमदारकीचं स्वप्न पडेल. ते आमदारकीचं स्वप्न त्याचं घर मोठं करण्यासाठी नाही, तर त्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाईल. म्हणून लोकशाहीचा पाळणा म्हणून पंचायत राजमधलं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आरक्षण आज शेवटच्या घटका मोजतंय. आता खरं तर मला लई असं मोठं लांबतं बोलता येत होतं, टीका करता येत होती. पुढच्या माणसाला शिवी दिली की टाळ्या मिळायला किती वेळ लागतोय? पुढच्या माणसाला उलटं पालटं बोललं की टाळ्या मिळायला किती वेळ लागतोय? लगेच तुम्ही टाळ्या वाजवणारं भाषण लगेच करू शकतो ना. पण गावगाड्यात वेगवेगळ्या गावगाड्यातल्या पंचायत राजच्या